तर मंडळी इकडे हे बघा रूमचे रेट्स बघा कसे आहेत. संध्याकाळी एक नंबर हॉटेल फॉर शुअर. आत्ता लई तापलं आहे. क्या बात आहे, नॉट बॅड. मला बरी वाटलं. स्टोरेज खूप जास्त आहे. स्टोरेज म्हणाल ना खूप जास्त. तुम्ही येतानाच तुम्ही एक थंड बॉटल तुम्ही घेऊन या, मी असं म्हणतो मला. आणि काय नाही प्रॉब्लेम. बघा चालते बघ कसे. एक नंबर नॉटिंग येते घ्यायला. हे एक नंबर. कोचुडीत घे चपाती. पहिल्या डिशमध्ये चपाती आहे, बैंगन मसाला, आलू मटर. आणि आपलं हे 200 वाली डिश आहे. पापड आहे, राईस आहे, वांग्याची भाजी. छान आहे, छान आहे. आपलं घरी जी टेस्ट असते ना ते टेस्ट आहे. एकदम घरगुती टेस्ट. आणि ए सी आणि नॉन ए सीमध्ये फक्त 200 रुपयाचा फरक आहे. विचार करा काय यार. डायरेक्टली ह्या भक्त निवासचं पेज ओपन होईल. मग तिकडून तुम्ही डेट वाईज तुम्ही टाईम बघा. आणि अजून एक भक्त निवास आहे ते तुम्हाला सांगतो मी. श्री संत गजानन महाराज भक्त निवास. हां हे भक्ती निवास. येस 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 फायनली आपण आलेलो आहोत. छान आहे भक्त निवास. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आहे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासकडे. गाडी जाऊया आतमध्ये. हां इथून एंट्री आहे. इथून येस. हां इथून इथं कुठे लावायची गाडी. ओके पुढे 2 व्हीलरची पार्किंग आहे. बघतो मोठं आहे. मस्त आहे. इकडे आतमध्ये आहे काय दाखव. हां त्या साईडने. ओके इकडून आहे. अच्छा इकडून आहे. कशी लावू तिकडे लावू. इकडे लागणार नाही 10 कमी आहे. इकडे खायला लागणार ना 10 कमी आहे. जागा गाडी मोठी आहे माझी. लागणार नाही. हां थोडी मोठी जागा. तिकडे पुढे लावू. हां इथे लावू अशा आतमध्ये. ओके चलो. अच्छा तुम्हाला सांगू का कुठे ते. वरती सीट होती तुमची. कुठल्या रूम आहे. अच्छा ते वरती सांगतील ते. ओके तसं येतं. ओके तात्पुरतं आलं ना इकडे. तर सामान सध्या इकडे ठेवतो मी आणि जाऊन येतो. चालेल तुम्ही ह्याच सर ना टेन्शन नाही. हां तेच तुम्ही ह्याच सर म्हणून बोलतो. तर मंडळी आपण सध्या तात्पुरती गाडी पार्क केली आहे कारण विंग्स खूप जास्त इकडे. तर आपलं जिकडे बुकिंग असेल तिकडे खाली पार्किंग मिळणार आपल्याला. टेन्शन नाही. हां फर्स्ट फ्लोअरला. ओके थँक्यू. तर मंडळी इकडे हे बघा रूमचे रेट्स बघा कसे आहेत. 5 बेडचे 1500 रुपये रूम रेंट. 8 बेडचे 2000. 2 बेड नॉन ए सी 1400. 2 बेड ए सी 1600. VS सूट 3500. आणि मेक आय थिंक ES 1 to 4 ES 5 to 6 का माहिती नाही काय ते. एक्स्ट्रा मॅट्रेस 250. AC रूम एक्स्ट्रा मॅट्रेस AC साठी 300. कार पार्किंग 75. बस पार्किंग 150. आपली बाईक म्हणून आय थिंक सो चार्जेस नसतात. आणि हे पूर्णपणे हे रिसेप्शन रूम आहे इकडे. इकडे तुम्हाला सर्व बुकिंग करावं लागते या साईडला. आणि समोर श्री विठ्ठलाचा छान फोटो आहे बघा इकडे. आणि हा खूप मोठा आहे. खूप मोठा आहे या साईडला. आपण असा फॉर्म वगैरे भरला होता या साईडला. आणि ते डिपॉझिटचे 200 रुपये घेतात फॉर सिक्युरिटी रिझन. आपण चेकआउट करतो तेव्हा ते आपल्याला पुन्हा येतात असं आहे ते. आणि या साईडला रेस्टॉरंट वगैरे इकडे आहे. तर आपण ॲक्च्युली दुपार इकडे जेवायला येऊ आपण. बघू. तर ही आपली अशी रिसिट मिळाली आहे. आपलं आहे बी विंगमध्ये. आणि पार्किंग पण असणार आहे बेसमेंटमध्ये बी विंगमध्ये. आणि हे आहे ए विंग पूर्णपणे इकडचं. अब हा इकडे ए विंग आहे. आपलं जायचं आहे बी विंगमध्ये. बाहेरून चल ना मग. इथून लेफ्टला. ओके थँक्यू. ह्याने आपण विचारलं होतं की बाबा ह्याची आपल्याला AC रूम मिळेल का म्हणून. पण मोस्टली फुलच आहेत. आणि हा पूर्णपणे असा परिसर आहे. खूप छान आहे. मस्तच आहे. खूप छान बांधलो ना मग. संध्याकाळी एक नंबर हॉटेल फॉर शुअर. आत्ता लई तापलं आहे. हां मस्त आहे रे. आवडलं मला. छान आहे. बघतो इकडे. आय थिंक इकडे आपलं जेवण वगैरे फ्री ऑफ कॉस्ट नसेल. त्याचे पैसे वगैरे असतील. हे फक्त स्टेसाठीच आहे. आपला किती हां वरती लिहिलं बघा. सी विंग. आपलं हे आहे बी विंग. हा डी विंग आणि हा ए विंग. आणि रिसेप्शन ए विंगमध्ये आय थिंक सो.
सर्वीकडे आय थिंक विश्राम एक आय थिंक एकाच ठिकाणी रिसेप्शन असणार आहे. अजून घुमट वगैरे इकडे बांधलेलं आहे फॉर चिलिंग इन इव्हनिंग. खूप मोठी जागा आहे रे. आपली गाडी कुठे आहे? इव्हनिंगला आहे ना पक्का? वरती आलं ना पप्पा. ओके ओके ओके. काय करतोय तू? अरे कळत ना ये तो भूल भुलैया है भाई. येडा बाबा. छान आहे बघा. तुम्हाला आत्ताच थोडं दाखवतो मी, टेन्शन नाही. मग संध्याकाळी थोडंफार दाखवूनच मी. बघा फुल ग्रासी एरिया. आय थिंक त्यांचा तो हे असेल स्टेज, काय फंक्शन बिंक्शनसाठी असेल काहीतरी, अशा लागतं आहे. बी विंग 221 आहे, 221. चला. आणि ते विचारतात तुम्हाला इंडियन वॉशरूम पाहिजे की कमोडवालं, तर आपण झालं कमोडवाला हवा. आज ती कमोडच बोलली, वेस्टर्न नाही बोलली ती. असू दे, ती जी बोलली तर आपण बोलायचं ना, बरोबर की नाही? इंडियन किंवा वेस्टर्न इन शॉर्ट. हे बघा इकडे आहे. दोन माळा ना? पहिला माळा रे. ओके ओके. 221 पहिला माळा. ओके, एक नंबर. ओके ओके. 221 पहिला माळा. इकडे पण रिसेप्शन काउंटर वगैरे आहे, म्हणजे फॉर काय हेल्प वगैरे लागेल तर तसं आहे त्या साईडला. टोटल किती रूम आहेत तरी इकडे पूर्ण? 350 रूम आहेत तरी. नॉट बॅड, मस्त आहेत रे. ओहो, क्या बात आहे. तर इकडे आपण आता आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. आपलं 221 आहे बा. 219 आहे, 227. 221 प्रॉपर टाळावाला आहे भाई. हां, बी 221. हो सही आहे रे. कडी बिडी म्हणजे कोण कापू नये म्हणून ना. नाईस. आता रूम बघा. पहिला रूम बघून घ्या तुम्ही. अच्छा, 2 डिफरंट बेड्स आहेत. वॉशरूम हे बघा, हे वॉशरूम आहे. बरं आहे. वॉशरूम आपल्या वेस्टर्नसाठी बोललीच्या हिशोबाने ठीक आहे. नॉट बॅड. रूम इज ओके. हो ना, रूम बरं आहे. लाईट बिट लाव जरा. लाईटचं बटन कुठे आहे? त्याला हे काय लावायचं वाटतं का त्याला? हे चावीचं नाही, हे चावीचं नाही आहे. लाईटचं इकडे बटन आहे का? नाही, हे सर्व प्लगवालेच आहेत. म्हणजे इकडे बाहेर ट्रिप असतो. ट्रिप वर केलं की आपला सो लाईट वगैरे चालू होतात. हे बघा इकडं. आता पहा तुम्ही, वॉशरूम वगैरे चांगलं आहे, नॉट बॅड. शॉवर वगैरे आहे. सेकंड ट्रिप ऑन करू? हां, 2 ट्रिप आहे. ॲक्च्युली दोन्ही ऑन करायला लागेल वाटतं मला. एक फॅनसाठी वगैरे असेल. हे दोन्ही ट्रिप आपल्याला ऑन करायला लागेल. येस, हां बरोबर. येस, क्या बात आहे. नॉट बॅड. आणि तुम्ही इकडे स्टोरेज वगैरे इकडे आहे. स्टोरेज मोठा आहे, जॅकेट वगैरे ठेवायला मस्त. इकडे एक स्टोरेज आहे आणि या साईडला स्टोरेज आहे. हे बघा. आणि इकडे तुम्ही टेबल आहे, प्लग वगैरे चार्जिंगसाठी, काय टेन्शन नाही. पण 2 सिंगल बेड आहेत. ओके, तसं आहे ते. चला, आता आपण पहिले जाऊन सामान आणूया आपल्या गाडीचं. ओके, चलो. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल करा आम्हाला मनापासून अगदी मन स्वागत आहे. आपलं स्वागत थोडं लेट होतं आता. लेट इन द सेन्स, पहिलं मी तुम्हाला रूम्स वगैरे दाखवले, आपल्या इकडं परिसर दाखवला, इकडचं भक्तनिवास दाखवलं सर्व. आणि मग तुम्हाला आता मी वेलकम करतो आहे. तर आता काय करूया ना, पहिलं आपण गाडी, आय थिंक सो आपली गाडी बी विंगला आहे, तिकडे आपण गाडी घेऊन येऊ, सामान वगैरे ठेवून देऊ, थोडा आराम करू आणि मग निघू आपण जायला संध्याकाळीचा 4 वाजता फिरायला त्या हिशोबाने. ओहो, मस्त लायटिंग आहे. चला, आमू मॅडम मलाच पाहिजे बरोबर, हो ना. तर इकडे आपण आपला बाईककडे पुन्हा आलेलो आहोत. आता आपली गाडी ही ए आहे ना आमू? ही ए आहे. आपण घेऊन त्याच्या बीवर आपल्याला. चला, तर आपण होतो ए विंगला, म्हणजे आपली गाडी ए विंगला होती, म्हणजे आपला रूम मिळाला बी विंगमध्ये. तर आपण आता आपली गाडी घेऊन आलेलो आहे. या साईडला आहे बघा, ही गाडी आपली उभी आहे आणि पूर्ण खाली आहे. आय थिंक ते काय करत असतील, पहिलं ते ए विंग भरत घेत असतील, मग बी विंग आणि मग सी विंग, मग डी विंग, असं आहे. 4च विंग आहेत. 4 विंग आहेत ना? मग 4च विंग आहेत. टोटल 350 रूम्स आहेत. तर मंडळी, ऑलमोस्ट 2 वाजलेत. आता आपण चाललो आहे जेवायला. तर मी काय केलं ना, बेड 2 असे वेगळे होते, ते मी जॉईन केले आणि थोडे पुढे घेतले, कारण पंखा इकडे आहे ना, तर पाठी हवा लागत नव्हती. तर आपण तो जुगाड केलेला आहे. आणि इकडे एक गोष्ट मला बरी वाटली, स्टोरेज खूप जास्त आहे.
स्टोरेज म्हणाल ना खूप जास्त स्टोरेज आहे. म्हणजे इकडे आपण आपलं सर्व हे ठेवलेलं आहे, आपलं काय म्हणतात जॅकेट्स वगैरे, नी गार्ड वगैरे ठेवलेले आहेत, टी शर्ट वगैरे ठेवलेले आहेत त्या साईडला पूर्णपणे. चावी हां चावी भागतो. इकडे बघा शूजसाठी 2 जागा, शूजसाठी 2 जागासुद्धा आहे, तिकडे शूज ठेवले आपण. आणि या साईडला आपण आपलं हेल्मेट ठेवले हे बघा. तर स्टोरेज इज गुड मी असं म्हणेन तुम्हाला. रूम ऑल्सो इज गुड, नॉट बॅड. चला तर मी तुम्हाला एक टिप देतो. जर तुम्ही बाईकने येत असाल ना आणि उन्हाळ्यात, मेन म्हणजे उन्हाळ्यात म्हणतो आहे मी, तर काय होतं माहिती आहे, आम्ही पाण्याची बॉटल घेतली होती, पण काय झालं ना, ते पाण्याची बॉटल ऑफकोर्स उन्हात खूप गरम झाली आणि आतलं पाणी मग गरम झालं. आणि आपण आता आलो भक्त निवासमध्ये. इव्हन जेव्हा आपण गेलो अक्कलकोटला ना, तेव्हा पण तेच झालं. आपण अक्कलकोटला पोहोचलो भक्त निवासमध्ये आणि आपले पाण्याचे वांदे आले. इन शॉर्ट पाणी होतं इकडे, बाहेर पाणी होतं, पण आपल्याला आतमध्ये लागतं ना पाणी, तो परत बाहेर आपण कंटाळलेलो. तुम्ही येतानाच तुम्ही एक थंड बॉटल तुम्ही घेऊन या, मी असं म्हणतो तुम्हाला. आणि काय नाही, इकडे कूलर वगैरे आहे, ते पाणी येतं की नाही आपण तर पाहूया नंतर. जरा ते आपलं जे घरचं आपलं जे पाणी आणलं ते ओतून हे वाला पाणी भरून बघूया आपण कसं येतं. मॅडम का नसते आमची अशी. हां पार्किंग जागा मजबूत आहे इकडे, हे मोठंच्या मोठं आहे, असं भलं मोठं आहे. आलं कौलावर घर ना, हे 0 दाखवू ना का -1 0 हां बरोबर 0 तर आता आपण चाललो आहे जेवायला. कॅन्टीन तिकडेच आहे, एविंगमध्ये ना, कॅन्टीन एविंगमध्येच आहे, ते एक बरं आहे बाबा. हा बघा, हा तो पूर्णपणे प्लॅन आहे असा. तर मध्ये तुम्हाला दाखवून तर ग्रीन कलर तिकडे, ते हे पूर्णपणे प्लॅन आहे असा तो. ए विंग, बी विंग, सी विंग, डी विंग. आत्ता मी पाहिलं ना, ऑलमोस्ट 40 डिग्री ऊन आहे, 40 डिग्री. हा आता काय गुळगुळी पाहिजे, 2 मिनटं पोचतो आपण कॅन्टीनकडे. तुला काय बघायचं, सर्व खाली बघून मान खाली घालायचं आणि चालायचं असतं, कळलं का. हां हाच तर प्रॉब्लेम. बघा चालते बघ कसे, एक नंबर नॉटिंग आहे ते घ्यायला, हे एक नंबर. सर्वीकडे विंगच्या वरती घुंबट आहे बघा, डी विंगच्या वरती वगैरे. नाईस हां मस्त म्हणजे आवडलं आपल्याला, खूप छान आहे. AC रूम भेटलं असताना मजा आली असती. ते बोलत होतं स्टेज वगैरे प्रोग्रामसाठी, AC रूममधली मजा आली असती, पण ठीक आहे. आता नाही तर काय करू आता इकडे जायला. आणि दुसरं म्हणजे काय म्हणतो मी विचारलो का, ते बोललो होतो मी. नाही शांतता खूप छानच आहे इकडे, काय आता वादत नाही. ॲक्च्युली एवढं फुल नाही सध्या, कारण ए विंग फक्त भरलेलं आहे आणि बी विंगमध्ये आता आय थिंक आपणच असं मला तरी वाटतं. नाही पण कदाचित आय डोंट नो काय, म्हणजे अपग्रेड होत नाही असं ते म्हणाले एकदा तुम्ही बुक केल्यावर. पण जेव्हा मी बुक करू तेव्हा आय डोंट नो काही मिळेलच नाही मला, कोणाच ठाऊक. तिकडे समोरच ते आहे वृंदावन रेस्टॉरंट, त्या साईडला वृंदावन रेस्टॉरंट एंट्री इथून या साईडने बघा. इकडे नाश्ता व जेवणाची उत्तम सोय. असा मोठाचा मोठा हॉल आहे इकडे सर्व प्लेट आहे बघा. डिश नंबर 1, 2, 3. कोल्ड्रिंक्स आहे, थंड पिया आहे, कुल्फी वगैरे पण आहे. कोचुडीत घे चपाती, पहिल्या डिशमध्ये चपाती आहे, बैंगन मसाला, आलू मटर मसाला, राई, दाल फ्राय, शेंगा चटणी, पापड, दही. सेकंडमध्ये एक आयटम वाढतो स्वीटचा, आणि थर्डमध्ये 3 आयटम वाढतात, रायता, स्वीट, श्रीखंड, पापड वगैरे. राईस मसाला, आपलं पहिल्यावालं बरं ना. ते हवं ऑप्शन राईस मसाला राईस. हां पनीर मसाला आवडतो, पनीर मला. स्वीटमध्ये विचार काय फक्त ह्याच्यामध्ये कढी आणि स्वीट आहे, आणि यात दही आहे, आणि यात दही नाही आहे असं. तर ही पहिली डिश जी आहे 200 रुपये, सेकंड 230 आणि तिसरी 300 रुपयाला आहे. बाकी तुम्हाला थंड कोल्ड्रिंककडे मिळेल. आणि हे प्लेसेस आजूबाजूला तुम्ही काय पाहू शकता ते लिहिले बघा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्रीखंड महाराज मठ, हे कुंडलिका मंदिर, तुलसी वृंदावन, विष्णुपद मंदिर, इस्कॉन मंदिर, आणि 6वं काय बाबा, राहू दे पडेल बिडवते, राहू दे. आता थंड पाणी प्यायलो ना, एवढं बरं वाटलं आहे. कारण काय झालं ना, आपण जेव्हा निघालो ना आपल्या इकडून फ्रॉम अक्कलकोट, थंड पाणी प्यायलंच नव्हतं, कारण पाणी गरम झालं होतं. फक्त लिंबू सरबत प्यायलं 2 थंड, तेवढंच होतं, बाकीच्या प्यायलंच नव्हतं आपण. मग थंड पाणी गरम होती, म्हणून तुम्हाला बोललो की तुम्ही कधी पण ट्रॅव्हल केला उन्हात बाईकने, तर थंड पाणीमध्ये घ्या किंवा तुम्ही भक्त निवासला पोचतो तिकडे, कारण तिकडे सोय असते पाण्याची बाहेर वगैरे, पण आपण करतो कंटाळा त्यासाठी, म्हणून थंड पाणी घ्या, रूममध्ये कामाला येईल. 2 स्प्राईट. आणि आपलं हे 200 वाली डिश आहे. पापड आहे, राईस आहे, वांग्याची भाजी वाटतं, डाळ आहे, दाल फ्राय आहे, दही आहे, चपाती वगैरे आहे, लोणचं वगैरे आहे. अरे देवा, लोणचं नाही आहे, चटणी आहे. ते एक बरं सांग ना, फोटो काढता सांग वगैरे. पहिले आमोने वांग्याची भाजी काढलेली आणि मी दही काढणार आहे फॉर शुअर. चला.
तर आता आपण चपातीचा तुकडा तोडलेला आहे, सॉफ्ट चपाती आहे. सर्वात पहिलं आपण वांगणी सुरू करू. वांगणी छान आहे, छान आहे. आपलं घरी जी टेस्ट असते ना ते टेस्ट आहे, एकदम घरगुती टेस्ट आहे. बरं मस्त आहे. ठीक आहे, त्यात काय आहे टाका आहे. चपाती आणि दाल फ्राय आहे. हळू दाल फ्राय पण उत्तम आहे. आणि हे मटर आहे, मटर. हां मटर ना, वाटाणा रे. सॉरी वाटाणाची भाजी, वाटाणा. हळू जरा. वाटाण्याची भाजी पण उत्तम आहे, एक नंबर उत्तम आहे. पापड तर टेन्शनच नाही. म्हणजे इन शॉर्ट जेवण खूप छान आहे. जेवण भेटतो. चीअर्स. तर आता आम्ही जेवलो ना, अतिशय सुंदर जेवण होतं, अतिशय सुंदर. चपाती एक नंबर, राईस एक नंबर, दाल फ्राय तर चुम्मेश्वर. मग दाल फ्राय आणि भात खाला ना, हा तृप्त आलं, मग तृप्त झालं खरोखर. आणि टायमिंग आहे सकाळी 6-7:30 ओपन होतं, रात्री 11:30 पण चालू असतं यांचं रेस्टॉरंट. रात्री आपण लवकर आलो तिकडे जेवू ना आपण. आणि विचार करतो, आणि आय थिंक सो यांच्याकडे डिफरंट आयटम मिळतात, लाईक दाल राईस वगैरे, चपाती भाजी मिळतात असं म्हणतो ते. हां म्हणजे हे काय बरं वाटतं, मग रात्री एवढं हॅवी नको ना असं म्हणतो मी, थोडं हलकं खाऊ. आणि हॅवी असं नव्हतं फ्रँकली बोललो तर, पण त्याची क्वांटिटी पण थोडीशी होती. हां 2 चपाती होती, होत्या, भाज्या होत्या, प्रॉपर जेवण होतं. हां पण हो जेवण प्रॉपर होतं. आणि समजा तुम्ही एक्स्ट्रा काय घेतलं ते चार्जेस नसतात, हो ना. मग तू भाजी पाहिजे असेल किंवा डाळ पाहिजे असेल ते चार्जेस नाही. आय डोंट चपाती किंवा एक्स्ट्रा घेतलं चार्जेस आहे की नाही माहिती नाही, पण भाजी डाळचे चार्जेस नव्हते एक्स्ट्रा, थोडं तर आहे. बाकी भक्तनिवास एक नंबर. मी अजून एक गोष्ट म्हणत होतं ना, इकडे सेल्फ सर्व्हिस आहे. मग तुम्हाला सर्व म्हणजे सामान वगैरे तुम्हाला घेऊन जायला लागतं, तसं आहे ते. प्रॉपर भक्तनिवास म्हणून त्यासाठीच म्हणतात ते. म्हणून ते हॉटेल वगैरे कसं माणसं ठेवतात सामान घेऊन जायला वगैरे, असं इकडे नाही आहे. तुम्हाला आपलं सामान घेऊन जायचं असतं आणि काय नाही. शेंगदाणा चटणी एक नंबर. हां शेंगदाणा चटणी आवडली. मी कधी न खाणारी मी हां तर काय खूप आवडलं, क्या बात आहे. तर कसं इकडे ए विंग जो आहे तो फुल AC वाला आहे, BCD आहे तो नॉन AC आहे, आणि CD मध्ये 5 बेड 8 बेड असे वाले आहेत तसं. आणि आता असं आपलं नॉन AC आहे, थोडा साधा टाईप आहे, आणि AC वाला थोडासा प्रेशियस रूम थोडा आहेत, म्हणजे बेड वगैरे सॉफ्ट वगैरे असतात तसं आहे ते. ॲक्च्युली आम्हाला ACच पाहिजे होता, AC मिळाला नाही, फक्त ते झालं. आणि AC आणि नॉन ACमध्ये फक्त 200 फरक आहे, विचार करा काय यार. पण ठीक आहे, एकच रात्र काढायची आपल्याला, उद्या निघायचं आपल्याला. तर आता माझा विचार आहे थोडा आराम करू 1-2 तास, संध्याकाळी 4 वाजता बाहेर पडू. हा आपला प्लॅन आहे. तुम्हाला डायरेक्ट भेटू मी संध्याकाळी 4 वाजता. चला तर मंडळी, आता संध्याकाळी 4:30 वाजले आहेत. आपण निघतोय बाहेर, आपल्याला पंढरपूर थोडंफार एक्सप्लोर करायला. आपलं दर्शन पण घेणार आहे. हे सर्व तुम्हाला नेक्स्ट वन पाहायला मिळणार आहे. तर आता काय करतो, आता बाहेर पडल्यावर मेन तुम्हाला एंट्रन्स जो आहे तो दाखवतो, आणि व्लॉग मी तिकडे थांबीन. आणि रात्री कदाचित लेट नाही झालं तर आपण इकडे जेऊ कॅन्टीनमध्ये, आणि आल्यावर तुम्हाला सांगेन की हे बुकिंग कसं करतात, म्हणजे आपण हे भक्तोनी बुक केलं तर कसं करतात, कारण फोनवर होत नाही, वेगळी पद्धत आहे. ऑनलाईन सांगेन तुम्हाला विथ वेबसाईट वगैरे सर्व. तर व्लॉगला पण नक्कीच पहा. हा मेन एंट्रन्स आहे बाहेर पडायला, हो ना. हा बघा, हा मेन एंट्रन्स आहे. बरोबर, आपण तिकडे उभं होतो त्या साईडला आलो तेव्हा. येस, हा मेन एंट्रन्स आहे. मला खाली उतरून मेन एंट्रन्स दाखवतो. तर हे भक्तनिवास, हे बघा बाहेरून असं दिसतं आहे बघा, असं हे भक्तनिवास आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास. तर आता आपण भेटूया संध्याकाळी रात्री रूमवर. तर मंडळी, आपण छानसं दर्शन घेतलेलं आहे, आणि आता आलो आपल्या रूमवरती. दर्शनाचा व्लॉग याच्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर हा व्लॉग होता फक्त आपला भक्तनिवास, जिकडे आपण स्टे केलं होतं. हे भक्तनिवासचं नाव आहे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास, आणि याचा ॲड्रेस आणि फोन नंबर मेन्शन करतो जर तुम्हाला बुक करत असेल तर. आता मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो. तर हे भक्तनिवास बुक करत असेल ना, तर तुम्ही फोन करून बुक करू शकत नाही, फक्त ऑनलाईन बुक होतं, किंवा तुम्ही तिकडे गेलात, इकडे आलात तर ऑन दी स्पॉट बुक होतं. तर त्यासाठी ना तुम्हाला मी एक वेबसाईट सांगतो, मी यात्राधाम.org म्हणून वेबसाईट आहे.
इकडे मेन्शन करतो. प्लस डिस्क्रिप्शन लिंक आहे, ते लिंक ओपन केलं तर डायरेक्टली ह्या भक्तनिवासचं पेज ओपन होईल. तुम्ही तिकडे डेट वाईज तुम्ही ते बुक करू शकतात. तुम्हाला AC पाहिजे, नॉन AC पाहिजे, 5 लोकांसाठी पाहिजे, 8 लोकांसाठी पाहिजे, सर्व तुम्हाला तिकडे अवेलेबल आहे. तर तिकडून तुम्ही बुक करून तो तुमच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकतात. तर इकडे कॅन्टीन आहे जेवायला. आणि अजून एक भक्तनिवास आहे ते तुम्हाला सांगतो मी, श्री संत गजानन महाराज भक्तनिवास आहे. ते पण जवळच आहे, याच एरियामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जास्त लांब नाही आहे. तिकडून पण मंदिर जवळ आहे, इकडून पण मंदिर ऑलमोस्ट आय थिंक सो 10 मिनिटं तरी वॉकिंग डिस्टन्स आहे. तर त्या भक्तनिवासमध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी स्वस्तमध्ये रूम मिळेल. लाईक 400-500 रुपयाला नॉन AC, 500-700 रुपयाला AC. मग मोठे बेड्स वगैरे असतात, 800-900ला पण AC आहेत. मग मोठे बेड्स वगैरे आहेत, डॉर्मेटरी सिस्टम वगैरे आहे. लाईक तुम्ही सोलो आला तर एक सिंगल बेडची व्यवस्था वगैरे आहे. प्लस तिकडे एक साईडला मोठं कॅन्टीन पण आहे, जिकडे तुम्हाला महाप्रसाद मिळतो खूपच कमी रेटमध्ये. अजून जागा आहे जिकडे तुम्ही डबा आणला तर तिकडे तुम्ही बसून डबा पण खाऊ शकता, ते सर्व व्यवस्था आहे. खूप मोठी जागा आहे. त्याचा व्लॉग मी केला आहे ॲक्च्युली, म्हणजे आतमध्ये परिसर व्लॉग केला आहे, पण तुम्हाला त्या नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी तुम्हाला फुल डिटेल दिलं आहे, ह्या भक्ताचं काय कॉस्टिंग आहे, दुसरं जे भक्तनिवास आहे काय कॉस्टिंग आहे. तसं लॉजेस आणि हॉटेल्स तुम्हाला खूप पाहायला मिळते. पण जर तुम्हाला भक्तनिवास राहायचं असेल, तुम्ही हा किंवा तो वाला तुमच्या हिशोबाने तुम्ही ते बुक करू शकता. आम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तर आपण तो वाला घेणार आहे फॉर शुअर, कारण इकडचा आपण अनुभव घेतलेला आहे. आता नेक्स्ट टाईम आपण तो वाला घेऊ त्यासाठी. तर आता काय करूया, आपण ब्लॉगकडे संपूया. हा ब्लॉग होता फक्त आपला भक्तनिवासचा. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघू. माझी इंस्टाग्राम ID sandy_villa कनेक्ट व्हा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. जय हरी विठ्ठल मंडळी. बाय बाय.